वडगर ऑन द टॉस अन डिसाइड टू बॅट फर्स्ट. वडगर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण आपण बऱ्याच वेळेला पाहतोय डे सामन्यांमध्ये जास्त जास्त संख्येने संघ नाही का नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतात. मात्र यावेळी प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा निर्णय वडगर संघाने इथे घेतलेला आहे आणि वडगर संघाला कदाचित आपल्या फलंदाजीवर खूप विश्वास असणार आहे. जास्तीत जास्त धावा कुठून काढून प्रतिस्पर्धी संघावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. यावेळी स्लॉक्सअप केलेला आहे चेंडूला. स्कोर ऑफ द विकेट स्कोर लेग मधून पहिल्याच चेंडूवर पहिला चौकार. अतिशय उत्कृष्ट फटका स्कोर ऑफ द विकेट. लेफ्ट स्वीपचा फटका आपण पाहिला होता अवी पाटील याच्या बॅटमधून. चौकाराने आपला अकाउंट ओपन केलेला आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी थोडंसं मिसफिल्ड आणि तोपर्यंत फलंदाज एक धाव पूर्ण करतात. एका धावीने अवी पाटील पोहोचतो आपल्या वैयक्तिक 5 या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या पाहतोय बिनबाद 5. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मिताली एंटरप्राइजेस वडगर संघ. जय पाटील फॅम टीम मिताली एंटरप्राइजेस विपक्ष विनोद पाटील फॅम टीम गावदेवी पूर्णा या दोन संघांमधील लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक मार्गस्थ आहे. भावेश पहिलं षटक घालतोय राईट अमोर द विकेट. फुलटा चेंडू फायदा उचलता आलेला नाही. संधी होती मिडविकेट क्षेत्रामध्ये त्यानंतर असलेल्या क्षेत्रशयाकडे मात्र संधीचं सोनं तिथे करता आलं नाही आणि तोपर्यंत एका धावेने खातं उघडतोय फलंदाज सागर. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि 2 क्षेत्ररक्षक पॉवर प्लेच्या षटकामध्ये 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये मिडविकेट रिझर्वमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. यानंतर सामना आपण पाहणार होतो स्वामी समर्थ सोनाले बी विरुद्ध बालगोपाल सरोलपाडा या दोन संघामध्ये. दोन्ही संघाचे संघाने रिपोर्ट करायचा आहे. भावेश राईट मोर द विकेट. यावेळी मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताना नाही. धाव घेण्याचा प्रयत्न आणि तालमेल पाहायला मिळत नाही. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय धीरज याच्याकडून आणि फलंदाज सागर याची खेळी संपुष्टात. येस नो वेट ही या 3 गोष्टींची आवश्यकता असते रनिंग बिटवीन द विकेटसाठी. मात्र तालमेल इथे पाहायला मिळाला नव्हता आणि परिणामस्वरूप रनआउटच्या रूपाने पहिला फलंदाज सागर याची केली संपुष्टात येते. मागील सामन्यामधील हिरो दर्शन पाटील आता मात्र फलंदाजासाठी जातोय. गावदेव पूर्ण विपक्ष मिताली एंटरप्राइजेस वडगर या दोन संघांमधील लढत आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकलेला आहे आणि दुसऱ्या फेरीमधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. भावेश पहिलं षटक घालतोय. सामनाकडे फलंदाज अवी पाटील. यावेळी विकेट टू विकेट चेंडू हाताळला होता. खराब क्षेत्ररक्षण स्लॉफी वर्क आपल्याला पाहायला मिळतंय. जोपर्यंत तिसरा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय आणि 2 धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. स्क्वेअर ऑफ द विकेट जास्त खेळण्याचा प्रयत्न अवी पाटील याच्याकडून केला जातोय. त्याच्या आवडीचं क्षेत्र आहे स्क्वेअर लेग, त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फॉरवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि याच दिशेने जास्त खेळण्याचा प्रयत्न अवी पाटील याच्याकडून केला जातोय.
पुन्हा एकदा त्याच दिशेनं फटका आणि स्क्वेलेकच्या वरून चेंडू जातोय सीमा पार 6 धावांसाठी षटकार. क्या हुआ तेरा वादा वो कस पहिल्या षटकाची समाप्तीने पहिल्या षटकाची समाप्तीने तर एक चांगली सुरुवात म्हणता येईल. एक फलंदाज जरी बाद झाला असला तरी धावसंख्येने दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलेला आहे. 14 धावा धावपलकडे पाहायला मिळत आहेत. मुकेश मते आपलं हार्दिक स्वागत आहे. तालुका क्रिकेटमधले एक मोठं नाव मुकेश मते, वेलकम. मॅगीचे शाहिद भाई आपणास विनंती असेल, डायरेक्टर आपणास विनंती असेल की आपण आमच्या व्यापीटायझर याच आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळी चेंडू हवेमध्ये होता मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे पोचू शकला नाही. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. क्रिकेट कमी फुटबॉल जास्त आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचा फायदा वडगर संघाला मिळतोय. तब्बल 3 धावा आणि 3 धावाने संघाची धावसंख्या घडून झाली ती 17 धावा. लेमन टी नक्कीच पंढरपुरीच्या प्रेमाचा चहा, अमृतुल्य चहा, अनेक चहा आपल्याला सध्या मार्केटमध्ये पाहायला मिळत आहेत आणि सध्या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडीशी चाय सुस्ती बघाय. यावेळी मात्र कव्हरच्या डोक्यावर चेंडू टोललेला आहे. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय फलंदाजीच्या माध्यमातून. नेतृदीपक चौकार. अतिशय उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळतोय. जणू काय हा फटका सूरज केने खेळलेला आहे. सूरज केने याचा फेवरेट फटका आहे आणि सूरज केने याच्या अंदाजाने फटका खेळताना आपण पाहतोय अवी पाटील हा फलंदाज. धावसंख्या धावपलकर झालेली आहे ती 21 धावा, 21. राकेश टावरे चिशूट खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. धावसंख्या आपण पाहतोय धावपलकावर स्थिर आहे 21 धावा, 21. धावसंख्या 22, 22, 22. 22 धाव धावपलकडे झलकल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज राकेश हवी एंडकडून वळताना पुन्हा एकदा पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फलंदाज आपण पाहतोय तोच प्रयत्न करत होता जो प्रयत्न अवी याने केला होता. धावसंख्या स्थिर आहे धावपलकावर 22 धावा, 22. मिताली एंटरप्राइजेस वडगर संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतंय. गावदेवी पूर्ण विपक्ष मिताली एंटरप्राइजेस वडगर या दोन संघामधील लढत आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. राकेश टावडे दुसरं षटकात आलतोय. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू होता. छोट्या बॅकलिपचा वापर करून चेंडू खेळून काढलेला आहे.
शॉर्ट मिडिओकर रिझनमध्ये स्वतः गोलंदाज चेंडूवर झेपावतोय. तोपर्यंत एका धावेने समाधान मानतोय फलंदाज दर्शन आणि एका धावेने संघाचे धावसंख्या करून झालेले ते 23 धावा. राकेश टावरे सामनावीर फलंदाज अवी पाटील. यावेळी इनसाइड आउट कव्हर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. गॅपमध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय मात्र प्रयत्न असफल आणि चेंडू जाते सीमापार. 4 धावांसाठी चौकार. अरे दादा ठाकरेनी ना आर्यस चषक हा सामना भरवलाय. अरे दादा ठाकरेनी धावसंख्या वेगाने वरते. धावसंख्या 4 ने वाढून झाली. धावपलकर 27 धावा. राकेश टावरे याचं एक महागडं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. पण निश्चित यानंतर जो सामना होणार आहे दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. स्वामी समर्थ स्पोर्ट सोनाळे संघाचा संगणक आणि विपक्ष बाळ गोपाल सरोलीपाडा. स्वामी समर्थ सोनाळे बी, विपक्ष बाल गोपाल सरोलीपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार आपण या टॉस बॉक्समध्ये. तर 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय. धावपलकर 27 धावा. षटकांचे विवरण विश्लेषण केलं तर भावेश याने पहिले षटक चालवलं होतं त्यामध्ये 14 धावा खर्च केले. तर राकेश याने आपल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केलेले आहेत. अवी अजूनही खेळपट्टीवर आहे आणि वैयक्तिक आपण जर बघितलं तर 3 चौकार आणि एका षटकाच्या मदतीने 22 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग करताना एक्सपर्ट स्कोरर राजू पाटील मॅन फ्रॉम गोवे. आज आयोजक संघ अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. पॅक क्राऊड आपल्याला पाहायला मिळेल जेव्हा अष्टविनायक ठाकूरपाडा संघ इन ॲक्शनमध्ये दिसेल. आणि यंदाच्या अंगामध्ये हायेस्ट जो पार्टनरशिपचा विक्रम आहे तोही अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या फलंदाजीच्या नावे आहे. यावेळी मात्र चॉप करण्याचा प्रयत्न कारण महेश ठाकरे आणि सागर ठाकरे या 2 फलंदाजाने ठाकूरपाडा संघाकडून खेळताना नाबाद 96 धावांचे भागीदारीचा विक्रम केलेला आहे. आणि यंदाच्या अंकाचा विक्रमाचा विचार केला तर भागीदारीचा विक्रम हा ठाकूरपाडा संघाचे सागर ठाकरे आणि महेश ठाकरे यांच्या नावे. यावेळी चेंडूला दिशा दिलेली आहे ती मिडविकेट क्षेत्रामध्ये. फक्त एका धावेसाठी करण चेंडू झेपावला होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने वाढून झाली. ती धावपलकर 28 धावा. भूषण तिसरं षटक हाताळतोय. VIP डायचे इनकडून सामना करेल फलंदाज अवी जो वैयक्तिक 22 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. यावेळी अतिशय उत्कृष्ट फटका लाजवाब कार्पेटच्या सहारे चेंडू जातोय सीमा पार. पॉइंट रिझर्व्ह मधून दणदणीत चौकार. अरे दादा ठाकरेनी ना आर्यस चषक हा सामना भरवलाय. अरे दादा ठाकरेनी धावसंख्या 4 ने वाढून झाली. ती 32 धावा. अतिशय उत्कृष्ट फटका अफलातून फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आपण रिप्लेमध्ये पाहिलं की कशा प्रकारे फटका स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंट रिझनमधून खेळून काढला होता अवी याने. यावेळी उंचावर फटका घेण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जय हिताटकर चेंडू खाली आणि फलंदाज अवी पाटील याची खाली संपुष्टात. दादा ठाकरेनी ना आर्यस चषक हा सामना भरवलाय. अरे दादा ठाकरेनी नवीन फलंदाज टायगर ऑफ वडगर जीत पाटील जातोय. मागील सामन्यामध्ये जीत पाटील फलंदाजीला येताना दिसला नव्हता. मात्र यावेळी स्वतः संघ नाही काय आणि 4थ्या क्रमांकावर स्वतःला बढती दिलेली आहे. आज दीपक पाटील एक्सपिरियन्स कंपेनर खेळताना दिसत नाही. दीपक पाटील याच्या नावे एक विक्रम आहे. सलग 7 चेंडूमध्ये 7 चौका ठोकण्याचा विक्रम हे खेळाडूने केलेला आहे आणि तो मात्र आज वडगर संघाकडून खेळताना दिसत नाही.
भूषण राईट मोडतो विकेट. बॅकफुटवर जाऊन चेंडूला टोलवण्याचा प्रयत्न शपलकृत झाला होता. अतिशय उत्कृष्ट चेंडू अगदी एष्ट्यांच्या वरून चेंडू जातोय एष्ट्रे रक्षकाच्या हातामध्ये. चांगल्या चेंडूच्या हाताने आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 32 धावा. मिताली इंडोबाजेस वडकर जय पाटील फॅम टीम तर दुसऱ्या बाजूला विनोद पाटील फॅम टीम गावदेव पूर्णा हा ग्रामीण पूलमधील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. भूषण पुढील चेंडू सामनावीर फलंदाज पुन्हा एकदा दर्शन पाटील. यावेळी मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये. चेंडूला क्षेत्ररक्षक अक्षय टावरे आणि फलंदाज दर्शन याला घडवलं जात आहे. प्लेयर्स पॅव्हलियनचं दर्शन. सामना भरवलाय अरे दादा ठाकरेनी तर धावसंख्या पण धावफलकावर स्थिर आहे. ती 32 धावा. अतिशय उत्कृष्ट झेल अक्षय टावरे यांनी पकडलेला आहे. गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल भूषण याचं, ज्याने अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी हाताळताना फक्त 5 धावा खर्च करून 2 विकेट प्राप्त केलेले आहेत. कम खर्चीला और फुल चर्चीला असं म्हटलं तर वावगा ठरणार नाही भूषण या गोलंदाजाबद्दल. राहुल गोलंदाजी मार्ग येतोय शेवटचं षटक घालण्यासाठी. राहुल गोलंदाजीच्या मार्गावर हायवेकडून सज्ज होईल. सामनावीर फलंदाज जित पाटील. यावेळी इनसाइड आउट. अतिशय उत्कृष्ट फटका कव्हरच्या डोक्यावरून टोलवण्याचा प्रयत्न मात्र चांगले क्षेत्ररक्षण कव्हरला पाहायला मिळत आहे. तालमेल पाहायला मिळत नाही आणि फलंदाज आपण पाहतोय पंचांचा काही निर्णय येतोय. फक्त एकच धाव आहे. फलंदाज संजोग बाद झालेला आहे. नवीन फलंदाज सहयोग येतोय. धावसंख्या सिंगलने वाढून झालेली आहे. ती धावफलकावर 33 धावांनी टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज बाद झालेले आहेत. त्यामध्ये आणखीन एक फलंदाज संजोगी बाद झालेले आहे. संजोग बाद झाल्यानंतर संयोग येतोय. गोलंदाज राहुलला हवेकडून वळताना. यावेळी चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन आपल्याला ते जोरदार आफिली तिथे केला जातोय. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण बघतोय राहुलला या गोलंदाजाकडून. आज किशोर पाटील ज्यांना गमतीने सर ही उपाधी दिली गेलेली आहे ते खेळताना दिसत नाही. आणि सीएम चषकामध्ये त्यांच्या नावे एक अनोखा विक्रमही पाहायला मिळाला होता. यावेळी चेंडूला मेडिक रिझर्वमध्ये टोललेलं आहे. धावसंख्या फक्त सिंगलने वाढेल. नक्कीच अनफिट असल्यामुळे गावदेव पूर्ण संघाकडून खेळताना दिसत नाही. कारण सिद्धूने अंदूर संघाला ज्यावेळी सेम चषक कव्वाड इथे 6 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता होती आणि त्या 4 धावा दिल्या नव्हती. मॅजिक षटक घातलेलं होतं किशोर पाटील यांनी. दरम्यान धावसंख्या पाहतोय धावपळीवर 34 धावा.
बालगोपाल सरुलपाडा संघाचा संघनायक आणि स्वामी समर्थ सोनाले बी संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे, कारण 3 चेंडू नंतर लगेच नाणेफेक केली जाईल. दोन्ही संघाचे संघनायक सरुलपाडा आणि सोनाले बी. व्यायली मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. सामना भरवलाय अरे दादा ठाकरेनी शेवटचे षटक मार्ग असताना शेवटच्या षटकामधील फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. स्वामी समर्थ सोनाली बी संघाचा संघनायक आणि बालगोपाल सरुलपाडा संघाचा संघनायक आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये टॉससाठी यायचं आहे. ज्या संघाचा संघनायक लेट रिपोर्ट करेल त्या संघाला पेनल्टी दिली जाईल. फ्लिक केलेल्या चेंडूला अतिशय उत्कृष्ट फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये 2 धाव पूर्ण धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या 2 ने वाढून दिली ती धावफलक करून 36 धावा. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज राहुल याच्याकडून या अगोदर भूषण याने अप्रतिम षटक घातलेला होता आणि त्यानंतर राहुलही त्याच्याच पावलावर पाऊल देऊन षटक घातलं त्यानं. हाणामारीचे षटक आहे, मात्र हाणामारी फटके पाहायला मिळाले नाहीत. यावेळी मात्र हाणामारीचा फटका सीमा पार. टायगर ऑफ वडगर जीत पाटील याच्या बॅटमधून षटकार. माली महाराज तसेच दुंदा ठाकरे महाराजांना विनंती असेल की पण नाणेफेक सर आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. स्वामी समर्थ सोनाले बी संघाचा संघनायक आणि बालगोपाल स्पोर्ट्स सरुलपाडा संघाचा संघनायक. वैभव प्रशांत आपला दोघांचं हार्दिक स्वागत आहे. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते हरिभक्त पारायण यांच्या शुभ हस्ते हे नाणेफेक केली जाणार आहे. हे आपण नाणं पाहू शकता. एका बाजूला या स्पर्धेचे आयोजक बुम बुम सुभाष ठाकरे तर दुसऱ्या बाजूला कुलमॅन हरीश ठाकरे. हरीश ठाकरे आलेला आहे आणि नाणेफेक जिंकलेले आहे. स्वामी समर्थ सोनाले बी संघाचे संघनायकाने दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्हीआयपी डायची शोभा वाढवायचे. स्वामी समर्थ सोनाले बी संघनायक नाणेफेक आपण जिंकले. सर्वोत्तम आपल्याच परिसरामध्ये आपल्याच ग्राउंडवर या स्पर्धेचं आयोजन इथे केले गेलेलं आहे. डे नाईट स्पर्धा आहे. आर एस ग्रुप ठाकूरपाडा यांच्या माध्यमातून आर एस चषक 2021 आपण पाहतोय. कसं वाटतंय अजून? पहिली गोष्ट मी सुभाष दादा आणि हरीश दादा यांना दोघांना टुर्नामेंट ऑर्गनाईज केल्याबद्दल धन्यवाद देतो, कारण अशी टुर्नामेंट सोनाली ग्राउंडवर खूप याद होते. नक्कीच यादगार टुर्नामेंट त्याने आयोजित केलेलं आहे. नक्कीच कौतुकास पात्र आहे. नाणेफेक आपण जिंकले. नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. समोरील संघ एक चांगला संघ आहे. आपल्याच परिसरामधील संघ आहे सरुलपाडा. या संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावमत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि कोणते असे गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? 40+ पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आपल्या संघ सारखी शुभेच्छा. प्रशांत नाणेफेक आपण हारलेले आहेत. नाणेफेक आल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. सर्वप्रथम हे जे आयोजन केलेलं आहे आर एस चषकाचं, कसं वाटतं आयोजन? खूप सुंदर आयोजन आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिली त्याबद्दल आम्ही हार्दिक स्वागत करतो. नाणेफेक आपण हारलात. नाणेफेक आल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना 4 षटकामध्ये किती धावमत मजलमाचा प्रयत्न असेल? 40 ते 45 धावा मारण्याचा प्रयत्न असेल. आणि प्रशांत असे कोणते फलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? सुजल आहे, मोनिश आहे, महेश आहे. तर सोनाली विपक्ष सरुलपाडा एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
हां आम्ही तर प्रॅक्टिस तर दोन्ही टीम एकच जवळ करतो, त्यात तर काय सांगायची गोष्टच नाही. तर दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो नाणेफेक झालेली आहे. स्वामी समर्थ सोनाली बे संघाच्या संघाने का नाही नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. बॅक टू कमेंट बॉक्स सुनील पवार सर. अनेक अनेक धन्यवाद सुभाष धुमाल. तर तमाम क्रिकेट रसिकाचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो आपण टेनिस क्रिकेटचा हा ग्रामीण आणि सिटी क्रिकेटचा महासंग्राम पाहतोय. आर्यस ट्रॉफी 2021 हा दुसरा दिवस पाहतोय आपण. डे नाईट ही स्पर्धा आहे आणि आजच्या दिवसातला पाहतोय एक अतिशय महत्त्वपूर्ण लढत तिथे मात्र सुरू असताना पाहतोय आपण. ग्रामीणचा हा सामना पाहतोय आपण. एकीकडे जर पाहिलं आपण तर जबरदस्त संघ म्हणून ज्याचं नाव सातत्याने आम्ही उल्लेख करतोय मिथाली इंटरप्रेस वडगर. तर दुसरीकडे आपण पाहतोय इथे मात्र टफ फाईट करताना इथे मात्र गावदी पूर्णा. दुसऱ्या फेरीतला आजच्या दिवसातला पहिला सामना पाहतोय आपण ग्रामीण गटाच्या माध्यमातून. जो टार्गेट इथे मात्र उभं केलंय पाहतोय आपण निर्धारित 4 षटकामध्ये. गावदी स्पोर्ट पूर्ण या संघासमोर निर्धारित 4 षटकामध्ये जो टार्गेट इथं मात्र पाहतोय आपण 43 धावाचं टार्गेट आहे आणि इशारा ते पंचाचकी सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय. चला सराव थांबवायचे अजित पाटील, कारण की यानंतर अजून तब्बल 12 सामने खेळायचे बाकी आहे. तुमचं सहकार्य खूप मोलाचं आहे प्रत्येक संघाचं, प्रत्येक खेळाडूचं. तर स्ट्राईकला फलंदाज अक्षय, खूप मोठं नाव आहे गावदी पूर्ण संघाच्या माध्यमातून आणि इथं मात्र ज्या प्रकारे नाव आहे त्या प्रकारे काम करावं लागेल. हा सामना जिंकून देईल काय? पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मोठी कड घेऊन चेंडू मात्र फ्लॅश स्लिप मार्के शॉट थर्डमॅन रिजिनकडे गेला होता आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल सहज कंप्लीट करतोय आणि पहिल्याच चेंडूवर मात्र खातं उघडतोय फलंदाज अक्षय. खातं उघडल्या गेलं संघाचं. धावसंख्या पाहतोय आपण 43 धावाचं टार्गेट इथं मात्र उभं केलंय. दुसऱ्या सत्राच्या खेळाचा प्रारंभ झालेला आहे आणि पहिल्याच चेंडूवर पाहतो की आपण अक्षय आपला खातं उघडतोय खेळण्यासाठी. फलंदाज जय सज्ज होताना गोलंदाज टायगर ऑफ वडगर म्हणून ज्याचं नाव आहे जित पाटील. याच पाहता अतिशय क्लास फटका कव्हरच्या वरतून चेंडू मात्र कव्हर बाउंड्रीकडे अतिशय वेगात सरकताना पाहतोय. पंचाचा इशारा सीमा पार, हा दमदार चौकार. काय क्लास इथं मात्र दाखवलंय जय इताडकरच्या बॅटमधून. अतिशय अप्रतिम क्लास फटका पाहिला आपण आणि चौकाने मात्र जय इताडकर आपलं व्यक्तिगत खातं उघडतोय. संघात धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना आता मात्र 43 धावचं टार्गेट इथं मात्र उभं केलं होतं वडगर संघाने. फुलटॉसवर फटका फसतोय इथं मात्र फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये आणि मात्र जित पाटील हे सांगून जातोय की मी पण जित पाटील आहे. वडगर गावाचा सुपुत्र माझ्या संघासाठी खूप चांगलं योगदान देतोय आणि मात्र परतीचा प्रवास करण्यासाठी भाग पाडलाय. फलंदाज जय इताडकर याला पहिला फलंदाज बाद होतोय गावदी पूर्ण संघाचा. इथे मात्र निश्चित पाहतोय की आपण ज्या विकेटची अपेक्षा होती तो विकेट प्राप्त करतोय गोलंदाज जीत. 43 धावचं टार्गेट स्वीकारताना पहिला फलंदाज बाद होतोय. बाद होणारा फलंदाज जय इताडकर. 2 चेंडूचा सामना केलाय त्यामध्ये 1 चौकार मारलं आणि 5 या धावसंख्येवर इथं मात्र पहिला दे धक्का गावदी पूर्ण संघाला. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज पाहतोय आपण ऋतिक, ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये 18 धावाची एक अतिशय चांगली खेळी साकारली होती. 9 चेंडूमध्ये 18 धावा आणि त्याच खेळीच्या बळावर एक मोठं आव्हान उभं केलं होतं आणि तिथून मात्र सामना जिंकला होता गावदी पूर्ण संघाने आणि तीच फलंदाजी इथं मात्र करावी लागेल. याच पाता चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खोदून काढलेल्या चेंडूला मिड ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. दर्शन जोपर्यंत चेंडूवर येतोय तोपर्यंत मात्र एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय फलंदाज ऋतिक. व्यक्तिगत डावाची सुरुवात करतोय आणि संघ धावसंख्या पुढे सरकते. इथं मात्र पाहतोय आपण 6 एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. ग्रामीण हा आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतला आजच्या दिवसातला पहिला सामना. एक जबरदस्त फलंदाजी करावी लागेल इथं मात्र सामना जिंकण्यासाठी गावदी पूर्ण संघाला. याच पाता कट केलेला अतिशय क्लास फटका प्रत्येक गली आणि पॉइंटच्या मधून चेंडूला पाठवलाय सीमा पार. अजून एक तुफानी चौकार. अरे दादा ठाकरेनी ना आर्यस चषक हा सामना भरवलाय. अरे दादा ठाकरेनी चषक हा सामना भरवलाय. अरे दादा ठाकरेनी ना आर्यस चषक
काय क्लास फटका पाहिला पण सुभाष धुमाल पाहिलं खूप मोठा गॅप आहे गली आणि पॉईंटच्या मध्ये कट केला होता आणि चेंडू मात्र आउटफील्डमध्ये अतिशय वेगात निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावसंख्या पाहतोय आपण 10 जी सरासरी आहे ती सरासरी जवळपास पार करताना पाहतोय आपण. यावेळेस पात्र अजून एक क्लास फटका हवेत आहे काय अफलातून प्रयत्न केला होता आणि हा जर झेल टिपला असता तर आजच्या दिवसातला सर्वोत्कृष्ट झेल म्हटल्या गेलं असतं पण तसं काही घडलं नाही आहे आणि त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात एक सिंगल पूर्ण करतोय फलंदाज आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण 11. सुभाष धुमाल जी सरासरी पाहिजे सामना जिंकण्यासाठी तर मात्र निश्चित ती सरासरी पार केली आहे. फरक एवढा आहे की पॉवर प्लेच्या षटकामध्ये या 11 धावा हे पाहू शकता आपण. काय सुरेख प्रयत्न केला होता. वेलकम कुमार, स्वागत आहे आपलं. नक्कीच. आणि आता समीकरण आपण पाहतोय धावपलकर 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता असणार आहे. सुभाष धुमाल निश्चित एक षटक मात्र खूप इम्पॉर्टंट येईल या डावातलं कारण की दर्शन जेव्हा गोलंदाजीला येईल त्या षटकामध्ये मात्र थोडंसं वाटणार की पारडं कुठल्या संघाचं जड होणार आहे. पण इथं मात्र मी तर म्हणेन की एका चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय गावदेवी पूर्ण संघाला कारण की 18 चेंडू आणि तो मात्र 32 धावीची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. तर तो दर्शन येतोय व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी. चला आपण वेळ कमी घ्या. मिथाली इंटरप्राइजेसचा वडगड संघाचा कर्णधार आपण चर्चा जास्त करू नका कारण की अजून खूप जास्त सामने खेळवायचे आहेत. तमाम पाहुण्यांचं परत मनपूर्वक स्वागत आहे. पाहू शकता आपण व्यासपीठावर आणि मी माझ्या लाडक्या क्रिकेट रसिकांना विनंती करेन की आपण या स्पर्धेचं आयोजन घरबसल्याच घ्यायचं आहे. याच पात्र अप्रतिम फटका पाहतोय आपण. दुरून क्षेत्ररक्षक येतोय चेंडूकडे आणि अडवल्या गेलं पण त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या 2 रन्स इथं मात्र कंप्लीट करतोय फलंदाज. या 2 धावींनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 13. 43 धावचं टार्गेट स्वीकारताना मात्र पाहतोय आपण गावदेवी पूर्ण संघ एका गडीच्या मोबदल्यामध्ये धावपलकर धावा त्या 13. एक चांगली मजबूत स्थितीमध्ये आहे. इथून मात्र जर सामना जिंकायचा असेल मिथाली इंटरप्राइजेसचा वडगड संघाला तर अजून एखादा विकेट प्राप्त करावं लागेल. गोलंदाज दर्शन सज्ज होताना याच पाहता अतिशय अप्रतिम चेंडू बॅकफुटला जाऊन मात्र ऑफसाईडकडे खेळायचं होतं पण वेगाला इथं मात्र बीट होतोय आणि बाकीचं काम इथं मात्र यष्टीरक्षक पूर्ण करतोय. सुरेख चेंडूची हाताळणी करतोय गोलंदाज दर्शन. धावसंख्या स्थिर आहे ती 13 एका गडीच्या मोबदल्यामध्ये. 43 धावचं टार्गेट स्वीकारताना पाहतोय आपण गावदेवी पूर्ण संघ. गोलंदाज सज्ज होतोय दर्शन. यावेळेस पात्र काय घडलंय पाहायचंय. अतिशय फाईन फटका खेळायचं होतं पण थाय पॅडला चेंडू लागून मात्र विकेट किपरच्या हातामध्ये आलाय. अजून एक निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय. सुपरहिट कामगिरी करताना या षटकामध्ये आपण गोलंदाज दर्शन याला पाहतोय. नेहमी सातत्याने मग सिटी क्रिकेट असो की आपल्या गावाच्या माध्यमातून या खेळाडूचं परफॉर्मन्स अतिशय छान राहिलेलं आहे. पण या सामन्यात कशा प्रकारे गोलंदाजी येणाऱ्या 3 चेंडूमध्ये पाहिजे. आतापर्यंत झकास षटक हाताळताना पाहतोय आपण दर्शन पाटील याला. खेळण्यासाठी फलंदाज अक्षय सज्ज होतोय. याच पात्र चांगला चेंडू पण ऑफ ड्राईव्हचा चांगला फटका पाहतोय आपण. प्लेसमेंट ठीक नाहीये. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्या संधीचं इथं मात्र सोनं करतोय फलंदाज. या 2 धावा सहज कंप्लीट करतोय. या 2 धावींनी संघात धावसंख्या पाहतोय पुढे सरकताना ती 15 एका गडीच्या मोबदल्यामध्ये. अजून सामना एक रंगतदार स्थितीकडे जाताना आपण पाहतोय षटकामध्ये दर्शन पाटील चांगला मारा करतोय. विकेट जरी प्राप्त केला नसेल पण आतापर्यंत 4 चेंडू टाकल्या गेले आणि प्रत्येक चेंडूवर 1 धावा खर्च करतोय म्हणजे 4 चेंडूवर 4 धावा खर्च करतोय दर्शन पाटील. खेळण्यासाठी फलंदाज अक्षय सज्ज होताना. यास पाहता बॅक टू द बॉलर. आपल्या फॉर्ममध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निशाणा ठिकाणावर ऐका आपण हेच पाहतोय आणि पंचाचा बोट आकाशाकडे परतीचा प्रवास करावा लागेल. या चेंडूवर धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला. सुभाष धुमाल आजच्या दिवसामध्ये आपण हवाई फायर जास्त पाहिले नाही पण क्लास फलंदाजी खूप छान पाहिल्याच्या दिवसामध्ये. षटकारापेक्षा चौकार खूप क्लास लावल्या गेले या संपूर्ण दिवसामध्ये. नवीन फलंदाज करण या जोडीवर खूप काही अवलंबून असेल. इथं मात्र गावदेवी पूर्ण संघाचं जर सामना जिंकून 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर ऋतिक आणि करण याला मात्र एका चांगली फटकेबाजी करावी लागेल. जर सामना मिथाली इंटरप्राइजेसचं वडगड संघाला जिंकायचा असेल तर या जोडीला परतीचा प्रवास करण्यासाठी भाग पाडावा लागेल एका फलंदाजाला.
एका जबरदस्त षटक हाताळताना पाहतोय आपण आतापर्यंत दर्शनच्या माध्यमातून धावसंख्या फक्त आणि फक्त धावपलकावर स्थिर आहे त्या 15. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 13 चेंडूमध्ये 28 असं समीकरण. प्रति षटकामागे पहिल्या चेंडूपासून जी सरासरी आता मात्र पाहतोय आपण 10.75ची होती ती आता मात्र सरासरी वाढलेली आहे. इथं मात्र गावदी पूर्ण संघासाठी आणि करण यांच्यावर खूप काही अपेक्षा असेल संपूर्ण गावदी पूर्ण संघाची पाठी राखायच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होतोय दर्शन. याच पात्र टॉप आहे चेंडू मात्र नॉन स्टॉप रिजनकडे नशिबाची साथ करणकडे आणि इथं मात्र चौकार वसूल करतोय चौकाराने खातं उघडतोय करण. भरवलाय अरे दादा ठाकरेनी ना आर्यस चषक हा सामना भरवलाय अरे दादा ठाकरेनी निश्चित आमच्यातून रजा घेताना पाहतोय काही क्षणासाठी मात्र निश्चित वापस येईल. टेमगर गावाचे उद्योगपती एक आदर्श व्यक्तिमत्व करसनदादा फुलोरे साहेब आमच्यातून रजा घेताना आणि अपेक्षा असेल की नंतर अजून या VIP डायव्हर येणार आहे. पण इथं मात्र सामना एक खूपच छान रंगतदार स्थितीकडे जाताना पाहतोय आपण. सुभाष धुमाल पाहिला पण शेवटच्या चेंडूवर ज्या प्रकारे चेंडू हाताळला होता चांगला चेंडू होता पण बॅटच्या वरच्या कडेला चेंडू लागला होता. आणि सहवाग जेव्हा नेहमीच सांगायचा जेव्हा तुम्ही फटका खेळताना बॅट खूप जोरात फिरवायचे किंवा तुमच्या चेंडूला जरी बॅटची कड घेतली तर चेंडू मात्र विकेट किपरच्या वरतून निघून गेला पाहिजे. त्याच प्रकारे इथे मात्र पाहिला आपण करणच्या बॅटवर चेंडू जोरात आदळला आहे आणि मात्र विकेट किपरच्या डोक्यावरतून नॉनस्टॉप रिजनकडे फरार झालाय. चौकाने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना ती 19. सामना मात्र एक रंगतदार स्थितीकडे आहे. इथं मात्र 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी प्रति षटकामागे इथं मात्र 12 धावांची आवश्यकता असेल. काय बोलशील सुभाष धुमाल ज्या प्रकारे सामना इथं मात्र या अवस्थेत येऊन ठेपलाय. नक्कीच मी तर म्हणेन सुनील पवार सर अजूनही समान स्थितीमध्ये हा सामना आहे कारण दोन्ही संघांना 50-50 संधी आहे. खूप छान उल्लेख केला आपण पूर्णपणे सहमत आहे कारण की दोन्ही संघाला समान संधी आहे. 12 चेंडू 24 असं समीकरण. पण मात्र एक जमेची बाजू इथं मात्र गावदी पूर्ण संघासाठी अशी असेल की दोन्ही फलंदाज अतिशय छान फॉर्ममध्ये. चला आपण वेळ कमी घ्या विनंती आहे. गावदी मिथाली इंटरप्राइजेस संघाचा संगणक आपण वेळ कमी घ्या. 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी ते मात्र 24 धावेची आवश्यकता. ऋतिक सज्ज होतोय खेळण्यासाठी. समोर गोलंदाज हेमंत पाटील. हेमंत पाटील यांचा पहिला चेंडू अप्रतिम लेंथचा चेंडू होता. इथं मात्र मोठा फटका खेळायचा होता बीट होतोय. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक काय सुरेख सुरुवात करतोय. इथं मात्र हेमंत पाटील नावाचा हा वेगवान गोलंदाज मिथाली इंटरप्राइजेस संघाचा. 11 चेंडू 24 असं समीकरण. यानंतर मात्र जो सामना होणार आहे अजून एक आपण ग्रामीणचा सामना पाहणार आहोत. स्वामी समर्थ सोनाळे विपक्ष बाल गोपाल सरुलीपाडा. एक जबरदस्त दोन्ही याच परिसरातले संघ आहे म्हणून क्रिकेट रसिकाची संख्या जास्त असेल यात कुठलीही शंका नाही आहे. पण हा सामना कोण घेऊन जाईल हे पाहायचं आहे. गोलंदाज हेमंत सज्ज होताना. या मात्र चांगला चेंडू होता. तेवढा छान असा फटका पाहतोय आपण काऊ कॉर्नर रिजनकडे. अतिशय वेगात हा शॉट होता. फक्त आणि फक्त एका सिंगल इथं मात्र ऋतिक कंप्लीट करेल. या एका धावेने संघात धावसंख्या आता मात्र पाहतोय आपण 43 धावाचं टार्गेट स्वीकारताना 2 गडी बाद धावफलकावर धावा येते. इथं मात्र 20. 10 चेंडू 23 असं समीकरण. सामना एक रंगतदार स्थितीकडे येताना आपण पाहतोय. गोलंदाज हेमंत पाटील सज्ज होताना VIP डॅश एंडकडनं समोर खेळण्यासाठी ते मात्र करण. पहिल्या चेंडूचा सामना केला होता आणि चौकाराने मात्र खातं उघडलं होतं. त्याच्याकडे खूप काही अपेक्षा असेल संघासाठी. याच पात्र हा फटका पाहतोय आपण मिडविकेट क्षेत्राकडे ट्रॅव्हल होतोय. एकदा पूर्ण खराब क्षेत्रक्षण चेंडू मात्र फरार होतोय मिडविकेट बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक इथं मात्र मी तर म्हणेन की नशिबाचा चौकार मिळतोय करण याला. या सामन्यामध्ये ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवर मोठी कड घेतली होती त्यानंतर मात्र हा फटका पाहिला पण चांगला होता पण खराब फिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्याच खराब फिल्डिंगच्या बळावर दुसरा चौका इथं मात्र प्राप्त करतोय करण. नक्कीच पूर्णपणे सहमत आपल्या मताशी करण पाटील जणू काही नशिबाची हात मिळवणी करून आलेला आहे. ज्याप्रमाणे हा चौकार नशिबाचा आणि त्यानंतर एक जीवदानी त्याला मिळाला होता. सज्ज होताना इथं मात्र गोलंदाज हेमंत पाटील. यावेळेस पात्र प्ले डॉन पण या चेंडूवर नशीब त्याच्याकडे नाही आहे गोलंदाजाकडे आहे आणि परतीचा प्रवास इथं मात्र करावा लागेल करण याला. तिसरा फलंदाज बाद गावदेवी पूर्ण संघाचा. नक्कीच दोलमेन स्थितीमध्ये सामना आपण पाहतोय. कधी सामना वडगर संघाकडे झुकला जातोय तर कधी सामना पूर्ण संघाकडे झुकतोय. अजूनही सामन्याचं चित्र सुनील पवार स्पष्ट झालेलं नाही.
आपण पाहूया नक्कीच प्लेट ऑनच्या रूपाने दुर्दैवरित्या बाद झालेला आहे. करण पाटील खूप निराश आपल्या फटक्यावर आणि एक महत्त्वाचा विकेट प्राप्त केलेला आहे वडगर संघाने करण पाटीलच्या रूपाने. आणि तिथं तुम्हाला मला आठवण झाली आणि सतत आपण नशिबावर सुद्धा अवलंबून राहता कामा नाही. चुका झाल्या दुसऱ्याच्या त्याचा आपण फायदा घेतला पण त्यांचा प्रगती करणं आपलं काम आहे. त्याच प्रकारे पाहिलं आपण इथं आता प्लेट ऑन झालंय आणि करण एक मोठा हादरा बसतोय गावदी पूर्ण संघाला सामना जिंकण्यासाठी. इथून मात्र अजून आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत 8 चेंडू आणि 19 धावेची आवश्यकता आहे. 8 चेंडू 19 असं समीकरण आहे हा सामना जिंकण्यासाठी गावदी पूर्ण संघाला. नवीन फलंदाजचा खेळपट्टीवर पाहतोय आपण धीरज, अजून एक चांगला फलंदाज. गावदी पूर्ण संघाचा क्षमता आहे पण ती क्षमता इथं मात्र सिद्ध करावी लागेल की आपण काय आहे, धीरज नावामध्ये काय लपलंय, ती फटकेबाजी इथं मात्र करेल काय. यावेळेस पाहता फटका पाहतोय आपण काऊ कॉर्नर रिजनकडे अतिशय वेगात चेंडू सरकतोय. यावेळेस पाहता चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल कंप्लीट करताना पाहतोय आपण धीरज स्वतःचं खातं उघडतोय. संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकतोय ती 25. 7 चेंडू 18 धावा असं समीकरण सामना जिंकण्यासाठी. दीपक पाटील यांचं पण संघामध्ये पाहत नाही आहे. हे खूप मोठं नाव आहे आणि धुमाळ सर उल्लेख करतोय की वडगर संघाचा क्रिकेट आहे ज्याच्यात माध्यमातून खूप मोठं नाव कमवलं आहे वडगर संघाने. गोलंदाज सज्ज होताना हेमंत पाटील. स्वतः फुलटॉस फटका फटका पाचतोय एक्स्ट्रा कव्हरेजकडे आणि परतीचा प्रवास करणार इथं मात्र ऋतिक नावाचा फलंदाज बाद. रिलायन्स पेट्रोल पंपचे प्रोप्रायटर भोलेनाथ पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खूप एक चांगलं व्यक्तिमत्व आणि खूप चांगले क्रिकेटर म्हणून ज्याची ओळखसुद्धा निर्माण आहे. पहिल्या पण रिप्लेमध्ये काय सुरेख झेल टिपल्या गेल्या एक्स्ट्रा कव्हरेजकडे आणि सोबत धुमाल. आता मी तर म्हणेन की सामना पूर्णपणे थोडंसं जर विचार केला आपण गावदी वडगर संघाकडे झुकताना पाहतोय आपण. नक्कीच कारण 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. अर्धा डझन चेंडू आहेत आणि जवळजवळ 1.5 डझन धावांची आवश्यकता आहे. हे प्रत्येक चेंडूवर येतं जर आपण पाहिलं तर 3 धावा पूर्ण कराव्या लागेल सामना जिंकण्यासाठी. कारण की एक आणि जमेची बाजू असं का बोललोय मी याचं विश्लेषण देतोय. कारण की करण खूप मोठा फलंदाज तो पण बाद झाला. पहिल्या सामन्यातला हिरो ऋतिकसुद्धा बाद झाला. आता मात्र धीरज आणि देवा ही जोडी खेळपट्टीवर आहे पण देवा टावर विसरून चालता येणार नाही कारण की खूप मोठा अनुभव आहे आणि एक उच्च कोटीचा डावकरा फलंदाज आपण पाहतोय गावदी स्पोर्ट पूर्ण संघाच्या माध्यमातून. चला आपण वेळ कमी घ्या. सातत्याने मी उल्लेख करतोय, विनंती करतोय मिताली इंटरप्राइज वडगर संघाचा संगणक की आपण वेळ कमी घ्या. यानंतर जो सामना होणार आहे स्वामी समर्थ सोनाळे बी विपक्ष बालगोपाल सरुलीपाडा अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. तर नाणेफेकीचा कॉल पाहिला पण स्वामी समर्थ सोनाळे बी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. सामना संपला की लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. स्वामी समर्थ सोनाळे बी संघाचा संगणक. चला आपण वेळ कमी घ्या. सातत्याने आम्ही सूचना करतोय त्या सूचनेचं आपण पालन करायचं आहे. वडगर संघाचा संगणक अंतिम षटक टाकण्यासाठी अजून एक ट्रम्प कार्ड गोलंदाज तो म्हणजे संजोग येतोय. पहिला चेंडू फुलटॉस आणि देवा टावरीच्या बॅटमधून ओ कमाल आणि धमाल. पण काय घडलंय पाहायचंय. इशारा का येईल हे पाहायचंय आणि पंचाचा इशारा येतं मात्र चौकार. काय बोलशील सुभाष धुमाल. नक्कीच अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं होतं. झेल घेण्याचा एक चांगला प्रयत्न, नक्कीच पूर्ण मार्क द्यावे लागतील या क्षेत्ररक्षकाला. प्रयत्न तर चांगला होता मात्र प्रयत्न अपेक्षित ठरतोय. पाहूया पंचांचा काय निर्णय येतोय. निश्चित चेंडू मात्र सीमापार जातोय, बाउंड्री आहे. हे आपण पाहू शकता काय प्रयत्न केला होता. जवळजवळ 3 फूट नक्कीच उंच झेप घेतली होती क्षेत्ररक्षकाने आणि नक्कीच अतिशय उत्कृष्ट ट्राय केलं होतं. नक्कीच आपल्या संघासाठी महत्त्वाच्या 2 धावा वाचवलेल्या आहेत. नेहमीच सुभाष धुमाल तू पण उल्लेख करतोय की गावदी मिथाली इंटरप्राइज वडगर संघ फायटर संघ म्हणून का ओळखला जातो. बघितलं आपण या चेंडूवर ज्या प्रकारे स्वतःला झाकून दिलं होतं आणि एका क्षणी बॅटमधून चेंडू निघालाय असं वाटलं की चेंडू मिडविकेटच्या वरतून जाईल पण काय सुरेख क्षेत्ररक्षण पाहिलं. 2 धावा संघासाठी वाचवतोय. इथं मात्र क्षेत्ररक्षक जर पाहिलं आपण रोहित
याच पाता सफल झालाय सुरेख फटका, पण याच पाता फटका फसतोय आणि देवा टावरे याला परतीचा प्रवास करावा लागेल. हे आपण पाहूया कशा प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. फटका तर चांगला होता पवार, मात्र जे क्षेत्र निवडलं होतं ते चुकीचं होतं, कारण त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक दक्ष होता आणि देवा टावरे हे जिंकली संपुष्टात येते. अगदी बरोबर सांगितलं, पण पूर्णपणे सहमत आहे. फटका चांगला होता, पण जो एरिया जो क्षेत्र निवडले तो चुकीचा निवडला गेला देवा टावरेच्या माध्यमातून आणि या जवळपास लॉंगलेक सीमेरेषेवर झेल देऊन वापस येतोय. निराश असेल देवा टावरे, कारण की खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या संघासाठी आणि या भिवंडी क्रिकेटच्या माध्यमातून. आता मात्र सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 4 चेंडू आणि 14 धावेची आवश्यकता. निश्चित एक महत्त्वपूर्ण सूचना आहे मित्रांनो, आयफोन मोबाईल इथं मात्र हरवलेला आहे. जर कोणाला जर भेटलं असेल तर निश्चित आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्यायचं आहे. आणि जो आयफोन मोबाईल आहे तो मात्र आमचे आदरणीय संदीप तरे यांचा आयफोन मोबाईल हरवलेला आहे. जर कोणाला सापडला असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्यायचं आहे, आपल्याला उचित बक्षीस दिल्या जाईल. 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. आता पूर्णपणे 4 झालेला आहे मिताली एंटरप्राइजेस वडगरा संघ. पण मी तर म्हणेन एखादा फटका जर आला चेंडूवर सामना अजून रंगतदार होईल. यावेळेस पात्रांची चांगला चेंडू होता, अँगल म्हणून चेंडू थोडासा बाहेर निघालाय आणि आता मात्र पूर्णपणे वर्चस्व पाहतोय आपण. इथं मात्र मिथाली एंटरप्राइज वडगड संघाचा आहे 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 14 धावेची आवश्यकता. नक्कीच इन मेन 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 धावांची आवश्यकता आहे गावदी पूर्ण संघाला हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज सज्ज होतोय संजोग. यावेळेस मात्र निश्चित पंचाला इशारा करावा लागेल. हा चेंडू एक्स्ट्रा वाईटच्या स्वरूपात इशारा येताना पाहतोय आपण. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना ती 30. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 3-13 आणि म्हणतात ना 3-13 आणि 9-18, पण इथं मात्र 3-13 पाहिजे सामना जिंकण्यासाठी. या चेंडूवर चौकार किंवा षटकार येणं गरजेचं आहे. यावेळेस पात्र चांगला चेंडू होता, आतल्या कडेला चेंडू लागून मात्र पाहतोय आपण विकेट किपरच्या पाठीमागे येतोय. अतिशय वेगात एक सिंगल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, तालमेल पाहायला मिळत नाहीये, पण पॉपिंग क्रीजमध्ये पाहतोय आपण सुरक्षित वापस जातोय. फक्त आणि फक्त 1 धाव आणि आता मात्र सामना जिंकण्यासाठी 2 चेंडूवर 2 उत्तुंग षटकार मारावे लागेल सामना जिंकण्यासाठी गावदेवी पूर्ण संघाला. 2 चेंडू आणि या सामना जिंकण्यासाठी 12 धावेची आवश्यकता. 2 लांब पल्ल्याची षटकार इथं मात्र मारेल काय फलंदाज धीरज. थोडंसं परिवर्तन करून घेताना पाहतोय आपण क्षेत्ररक्षणामध्ये. चला वेळ कमी घ्या आपण. यावेळेस पाहता अजून एका चांगला हा चेंडू होता पाहतोय आपण आणि याच बरोबर आता मात्र फक्त आणि फक्त किती धावेचं अंतर कमी करेल इथून मात्र पराभवाचं गावदेवी पूर्ण संघाचे फलंदाज जे पाहायचे. लेग बायचा इशारा येतोय. याच पता फटका पाहतोय आपण आणि याच बरोबर इथं मात्र सामना जिंकतोय तो मिथाली एंटरप्राइजेस वडगरा संघ, हडलक गावदेवी पूर्ण संघ. आणि खूप खूप शुभेच्छा इथं मात्र निश्चित मिथाली एंटरप्राइजेस वडगड संघाला. धन्यवाद डीजे. मी आदरणीय देवा टावरे यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आदरणीय देवा टावरे यांना मी विनंती करेन आयोजकाच्या माध्यमातून की आपण व्यासपीठावर यायचं आहे. तर मिताली एंटरप्राइजेस वडगड संघाने हा सामना जिंकलेला आहे आणि 26 धावांची एक अतिशय उत्कृष्ट इनिंग पेश करणारा अवी पाटील ठरलाय या सामन्याचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅच इज वडगड ओपनर अवी पाटील. हरिभक्त पारायण धुंदाजी ठाकरे महाराज, त्यानंतर बारकोजी ठाकरे,
आणि कालोरमजी ठाकरे तिन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे आणि आपल्या सुपरस्टार मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड ते दिला जाईल. हवी पाटील ज्याने 26 धावांचे एक अतिशय उत्कृष्ट इनिंग पेश केलेलं आहे. मॅच विनिंग पारी आपल्याला पाहायला मिळाला आणि तोच ठरला या सामन्याचा सामनावीर. तर मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक इथे दिलं जाईल. सर्वप्रथम कोल्ड्रिंक्स आपण देऊया जे आम्हाला अनंत ठाकरे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेलेले आहे. आज कुछ तुफानी गर्दी आणि तुफान इनिंग हवी पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्यानंतर आकर्षक ट्रॉफी जी मुरलीधर बाबुराव केने विद्यमान सरपंच गोडसे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेलेले आहे आणि फ्लोरा फॅमिली रेस्टॉरंटचे 15% डिस्काउंट असणारे कुपन. त्यानंतर करेश मात्रे करेश क्रिएशन स्पॉन्सर हे गिफ्ट हॅम्पर दिलं जात आहे. वेलपेट हवी तिन्ही मान्यवर विनंती असेल की आपण व्यापीठाची सुरुवात व्हायची. वेलपेट हवी तुला आणि तुझ्या संघाला पुढील सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. अनेक धन्यवाद सुभाष धुमाल. तर लगेच क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे. स्वामी समर्थ सोनाळे बी संघाचा कर्णधार चला आपल्याला विनंती असेल आणि बालगोपाल सरळीपाडा संघाचा कर्णधार आपण सलामी जोडी पाठवायची आहे आणि प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तर आपण